नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये. तर दुपारचे 2 वाजलेले आहेत. खूप ऊन आहे, गरम देखील खूप होतं आहे आणि उन्हाच्या रखामध्ये आम्ही चाललेलो होतो मॉलमध्ये. तर घरापासून 10 मिनटाच्या अंतरावरच हा मॉल आहे. उद्या मुलींचा बड्डे आहे, त्याच्यासाठी थोडीशी शॉपिंग करायची होती. तर मॉलमध्ये आल्यानंतरनं आम्ही घेतले त्यांना जीन्स आणि टॉप. त्याच्यानंतरनं भूक लागलेली होती आणि तिथे गेलो आम्ही फूड कॉर्नरमध्ये. तर तिथे मागवली होती आम्ही हैदराबादी दम बिर्याणी, तसंच KFC. तर मिस्टरांचं काम देखील त्याच साईडला होतं. त्याच्यानंतरनं त्यांनी आम्हाला कॉल केलेला होता, सांगितलं होतं त्यांना की आम्ही मॉलमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर त्यांचं काम झालं आणि त्यांनी देखील आम्हाला जॉईन केलं. तर दुपारचं जेवण आहे ते आम्ही इथेच केलेलं होतं. जेवण झाल्यानंतर मिस्टर गेले त्यांच्या कामासाठी आणि आम्ही देखील घरी निघालो होतो. पण घरी निघायच्या अगोदर हे गाडीमध्ये आहे ते बसवायचं होतं. आता ह्याला काय म्हणतात ते मला नक्की माहिती नाही आहे, पण ह्याच्यामधून 3D व्हिडिओ आहेत ते पाहायला आम्ही बसलेलो होतं. तर मुली आहेत ते पहिल्या बसलेल्या होत्या, त्यांना मला बसवायचं होतं, तसंच त्यांच्या पप्पाला देखील बसवायचं होतं. पण त्यांचं अर्जंट काम असल्यामुळे ते गेले आणि ह्याच्यामध्ये त्यांनी मला बसवलं. तसं गाडीत बसून मला देखील खूप छान वाटलं आणि फर्स्ट टाईम बसलेली होती, तर एक वेगळाच अनुभव देखील होता. तर खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी. तर हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आणि आज बनवणार होती मी त्यांच्या बड्डेसाठीच दम बिर्याणी बनवणार आहे. आणि आज आहे तर त्यांची मोठी मम्मी आणि मुलं वगैरे सगळी येणार होती. तर त्याच्यासाठी हे 2 किलो चिकन आणलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला आणि काळं तिखट, तसंच अद्रक, लसूण, कोथिंबीर ह्याची पेस्ट घातलेली आहे. वरून थोडंसं दही घातलं आणि सगळं एकजीव करून मिक्स करून घेतलं. तर हे चिकन आहे ते आता 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवणार होती. तोपर्यंत इकडं मोठं पातेलं आहे ते गरम करायला ठेवलेलं होतं. त्याच्यात भरपूर असं पाणी घातलं, तसंच खडे मसाले घातले, लवंग, मिरी, दालचिनी, तेजपत्ता, मोठी विलायची. पाणी उकळायला ठेवलं. त्याच्यानंतरनं हे 2 किलोच बासमती तांदूळ आहे ते देखील स्वच्छ असं धुवून घेतलं आणि पाण्याला उकळी फुटते तोपर्यंत तांदूळ आहेत तर ते देखील मी भिजायला ठेवलेले होते. तर तांदूळ भिजल्यामुळे पटकन शिजतात. तर इकडे पाण्याला उकळी फुटली, त्याच्यात मी वरून तेल आणि थोडंसं चवीनुसार मीठ देखील घातलं. तांदूळ घातले आणि 15 मिनटामध्येच आहे तो भात तयार झालेला होता. तर मी भात शिजवते तोपर्यंत मिस्टरांनी कांदे, टमाटर आहेत तर उभे असे कट करून घेतले होते, पेस्ट करून घेतली आणि बिर्याणीसाठी आहे तर ही ग्रेव्ही तयार केलेली आहे. तर हे अर्ध कच्चा शिजवलेला भात होता. त्याचे असे थर लावले, वरून कलर घातला, ताट ठेवलं आणि त्याच्यावर हा पळपूट ठेवून 10 मिनटासाठी दम देण्यासाठी बिर्याणी ठेवलेली होती. तर बिर्याणी संगती खाण्यासाठी बनवलेली होती मी ग्रेव्ही, तशीच कोशिंबीर बनवलेली होती. तर आता सगळेजण आलेले होते आणि आता संध्याकाळचे 8 वाजलेले होते. तर मुलींचं आहे ते मी इकडं औषण करायला घेतलेलं होतं. इकडे खाली जणू देखील बसलेली आहे आणि तिला देखील करायचं असतं आहे. आज जणूच्या तोंडाला मी मास्क लावलेला आहे, कारण मुली आहेत ते खूप घाबरतात तिला. तसं तिच्यावर प्रेम देखील करतात, पण ती चावायची वगैरे त्याच्यासाठी ती भेतात आणि सेफ्टीसाठी मी तिच्या तोंडाला मास्क लावलेला आहे. तर इकडे जावणी आणि आम्ही सगळ्यांनी आहे तर मुलींचं असं औषण करून घेतलं. आज आमच्यासाठी पण हा दिवस खूप खास आहे, कारण ज्यावेळी मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमच्या पोटामध्ये 2 बाळं आहेत आणि त्या टायमिंगला माझी आणि मिस्टरांची खूप अशी इच्छा होती की आम्हाला दोन्हीही मुलीच होवत. तर ह्या मुली आहेत. तसं तर माणसं नवस करून मुलं मागतात आणि आम्ही दोघांनीही म्हणत होतो की आम्हाला मुलीच पाहिजे आणि आजच्या दिवशी आमच्या दोघांचंही स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला देखील खूप आनंद आहे. तर असंच आम्ही ह्यांचा एकदम साधा आणि सिंपल ह्याने बड्डे बनवलेला होता.
तर आम्ही दोघींनी ओवाळून झाल्यानंतर ना मिस्टरांनी देखील त्यांचं औक्षण करायला घेतलेलं होतं. तर प्रत्येक बड्डेला आहेत ते करत असतात. आणि औक्षण करता करता जे आहे तर त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी ते खूप सारे त्यांना असे ब्लेसिंग देतात. त्याच्यानंतर मुलांनी देखील आहे ते त्यांना ओवाळून घेतलं. तर पहिलं आहे ते आम्ही आहे तर ह्यांच्या बड्डेसाठी आहे ना एकच केक मागवत होतो. पण जशा जशा मुली मोठ्या होतात तसे त्यांच्या चॉईस देखील वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळे दोघींसाठीही वेगवेगळा केक मागितलेला आहे. तर आता ह्यांना ओवाळून झालेलं आहे आणि खाली आहे ते आमच्या जनूला देखील ओवाळायचं आहे. तर खूप वेळचं आहे ती वाट बघते की तिला देखील ओवाळतात. तर त्याच्यासाठी मी पहिलं जनूला देखील ओवाळून घेतलं. तर जनूला ओवाळला आणि तिने जसाही तिचा पुढचा पाय उचलला तर सगळे म्हणायला लागले की नाही जनूने आणा आशीर्वाद दिला म्हणून ना. तर सगळे खूप हसत होते. तर पंखा बंद केलेला होता त्याच्यामुळे पंखा चालू केला. तर आता आहे तर घेतलेले आहेत केक कट करायला. तर मी ह्या स्पार्किंग कॅन्डल आहेत तर साईडला छोटे ग्लास घेतलेले आहेत, त्याच्यात तांदूळ भरलेले आहेत, जेणेकरून ह्या कॅन्डल लावल्यानंतर ना त्याचं जे केमिकल आहे ते केकवर वगैरे पडाव नाही आहे. त्याच्यामुळे साईडलाच कॅन्डल ठेवलेलं आहेत. तर इकडे सगळ्यांची आहे ती जनसंगती मस्ती चालू आहे. त्याच्यानंतर ना मुलीने घेतले कॅन्डल लावायला, पण ती जे आहे ते माचीसच्या काडीने कॅन्डल लावत होती. त्याच्यामुळे तिला एकदा चटका बसला. त्याच्यानंतर ना मिस्टरांनी आहेत तर छोट्या कॅन्डल होत्या घरामध्ये तर त्या कॅन्डल त्यांनी पेटवल्या आणि दोघींकडे एक एक कॅन्डल आहे तर ती दिली. झालं कॅन्डल लावले की इकडे बनवता तिकडे कालवा चालू झाला. हॅपी बर्थडे डिअर तुपे, हॅपी बर्थडे टू यू. कट करा. तर आता दोघींनाही केक कटिंग करायला लावलेली होती. पहिले दोघींनी केक कट केला आणि पहिलं दोघींनीच एकमेकीला आहे तर केक चारलेला होता. अधिक महिला सारा इकडे जनू देखील आहे तर केकची वाट बघते. तर आम्ही सगळ्यांनी आहे तर त्यांना आता केक भरवलेला होता. तर त्यांची एकदम स्ट्रिक्ट मनाई आहे की त्यांना केक कट केला तर केक चेहऱ्याला वगैरे लावायचा नाही.
त्याच्यामुळे आम्ही चेहऱ्याला वगैरे केक लावत नाही आहे. एकदम सिंपल ह्याने केक त्यांना सगळ्यांनी भरवला आणि केक देखील वेस्ट केलेला नाही आहे. स्वस्त पडलं. तर आज त्या दोघींचा बड्डे आहे म्हणून पहिल्या जी बाईट आहेत त्या दोघींना चारल्या. आणि मिस्टरांचं एक हे असतं की बड्डे कोणाचा जरी असला तर केक मात्र ते सगळ्यांना त्यांच्या हातून चारत असतात. सगळ्या मुलांसाठी ते केक चारतात. आता सगळ्यांना केक वगैरे चारून झालं. त्याच्यानंतर आणलेले होते थोडेसे स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक वगैरे आणलेली होती. तर आम्ही सगळ्यांनी आहे केक खाल्ला, कोल्ड्रिंक वगैरे पिलो आणि त्याच्यानंतर आहे तर जेवण करायचं होतं. तर खाल्ल्यानंतर थोडा वेळ थांबलो कारण खाल्लं की लगेच जेवायला नको म्हटलेले होते. स्नॅक्स खाल्ल्यानंतर आम्ही अर्धा तासांनी जेवण करायला बसलेलो होतो. तर आज माझी ना खूप अशी मदत मिस्टरांची झालेली होती. तर त्यांनी कांदे वगैरे कट करून दिले होते. त्याच्यानंतर कोथिंबीर त्यांनीच बनवलेली होती आणि माझा हात आहे ना तो दुखत होता त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना वाढायला देखील घेतलेलं होतं आणि छानपैकी ना ते असं जेवण देखील सगळ्यांना वाढतात. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन प्रेस करा. बाय, थँक्यू.